नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. महाराष्ट्रातील विधानसभेचे निवडणुकीचे निकाल आता जाहीर होत आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातून महायुतीनं जरी आघाडी घेतलेली दिसते, परंतु पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आणि माढा मतदारसंघाविषयी आपण आता बोलणार आहोत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये सध्या भगीरथ भालके जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेतलेली दिसते तिसऱ्या फेरीअखेर. तर माढा मतदारसंघामधून विशेषतः माढ्यामधील गावांची मतमोजणी चालू असताना देखील थोड्याफार मतांनी का होईना पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील यांनी देखील आघाडी घेतलेली दिसते. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील उमरे. भाऊ, काय सांगाल, या दोन्ही मतदारसंघामध्ये अनपेक्षितपणे तुतारीनं आघाडी घेतली आहे माढा मतदारसंघामध्ये आणि पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये पण काँग्रेसनं आघाडी घेतलेली दिसते, काय सांगाल? माढा मतदारसंघामध्ये अतिशय कडवी झुंज असलेलं आपल्याला दिसते. 6 फेऱ्या एकूण आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्या 6ही फेऱ्या माढा तालुक्यातील आहेत. म्हणजे अजून की पंढरपूर आणि माळशिरस तालुक्याची मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मोडलीम आणि माढा या भागातील मतमोजणी झाली. यामध्ये रणजित शिंदे यांना जी काय अपेक्षित होतं मताधिक्य यायला, ते काय त्या ठिकाणी त्यांना मिळायला दिसत नाही. दस्तूरखुद माढा शहरामधून देखील त्यांना फक्त 1,000चं मताधिक्य जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे रणजित शिंदे यांचे जे समर्थक आहेत ते निराश झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे 6व्या फेरी अखेर अभिजित पाटील हे 1,000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन आत्ता सध्या पुढे आहेत. आणि ज्यावेळेस पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील गावं येतील ते मताधिक्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसून येईल. माळशिरस तालुक्यातले जे 14 गावं आहेत त्यामध्ये मोहिते पाटलांचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळं काय तिथली परिस्थिती असेल असं वाटतं? आता माढ्याची मतमोजणी जी आहे, माढा शहरामध्ये मतमोजणी झालेली आहे आणि तसाच करत करत ती माळशिरस तालुक्यामधली जी 14 गावं आहेत त्या गावातली मतमोजणीमध्ये जवळजवळ 5,000पेक्षा अधिकचं मताधिक्य घेऊन अभिजित पाटील पुढं आपल्याला जाताना दिसतील, असं एकंदरीत आजचं या मतमोजणीवरूनचं चित्र वाटतंय. एकंदरीत अतिशय अतिथीची लढत ही माढा मतदारसंघामध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसते आणि यामध्ये सध्या तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील हे आघाडीवर आहेत. आणखी बऱ्याच फेऱ्या होणं बाकी आहे. येणारा निकाल आपण अपडेट घेतच राहू. तोपर्यंत पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.